मॅच नक्की तिथे ऑन होईल. जी सूचना बॅटिंग टीमसाठी होती ती बॉलिंग टीमसाठी देखील असेल. एक एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवा. गोलंदाजी मार्कवर बॉलर कोण आहे? पहा इथून पुढे सर्व टीम्सना सूचना समान असेल. थोडंसं सहकार्य सर्व खेळाडूंचं अपेक्षित आहे. यावेळेस दिशा दर्शवली. आपण पाहिलं शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल आली. अकाउंट खातं इथे नक्कीच ओपन केलं गेलं, उघडलं गेलं. ओहो फुलर लेनचा चेंडू होता. कौतुक असणार आहे इथे गोलंदाजांचं, कारण आमच्याकडे आता फक्त कौतुक शिल्लक आहे, नाव माहित नाही. अतिरिक्त खेळाडू इथे आला तर नक्की बरं होईल. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न असणार आहे, परंतु गणेश तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि बॅकअप गणेश यांच्यापेक्षा चांगलं होतं, कारण प्रयत्न कमालीचा होता गणेश यांचा, परंतु चेंडू हातातून निसटला होता. दोन्ही अगदी पायांच्या मधोमधून देखील फरार झालाच होता, परंतु कव्हर्सच्या खेळाडूचं देखील तिथे कौतुक असेल. विराट प्रतिष्ठान बॅट बॉयज कॅप्टन टॉससाठी या. यावेळेस जागा बनवली आणि जागा मिळाली तर साधिकच्या चेंडूला देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी रागाने फरार केलं. चौकार 4 धावा. इथे रूम मिळणं नक्कीच बॅटर फलंदाजाला अपेक्षित होतं आणि रूम मिळाली. हॅलो ते लगेच चेंडूला देखील चौकारासाठी गुम केलं. यावेळी देखील सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. चौकारा पाठोपाठ एक सिंगल देखील आहे. चौकारानंतर एक सिंगल आली आणि धफलकावरती आपण पाहिलं तर 7 धावा, 7 रन्स. विराट प्रतिष्ठान बॅट बॉयज. यावेळेस या चेंडूची दिशा भरकटली आणि पंचांनी नक्की तिथे कळवलं, दिशा से भटकोगे तो डेफिनेटली जनाब आप हमारी नजरों में खटकोगे. व्हाइट बॉल. इथे मिसटाइम स्ट्रोक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु 3 खेळाडू चेंडूचा पाठबोरा करतायत. मिड विकेटच्या खेळाडूंच्या नक्कीच आपण पाहिलं तर हातामध्ये चेंडू असेल, फेकी विकेट किपरच्या दिशेने असणार आणि सिंगलवरती बॅटर फलंदाज थांबतायत. माफ करा डबल. पहिल्या षटकाचा खेळ संपला तर धफलकावरती 10. अर्थातच अजूनही 29 धावांची गरज असेल. 39चा पाठलाग आहे. पहिल्या षटकामध्ये 10 बनवल्या गेल्या. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतात. गोलंदाजांचं नाव इथे संधी होती, परंतु खेळाडू थोडेसे दूरवरती. साधिकच आहे, त्यांनी चांगला तिथे अंदाज घेतला, परंतु दुसरीचा प्रयत्न ठेवतोय. डेंजर एंडला फलंदाज होते, परंतु पाहता पाहता थ्रो येईपर्यंत, फेकी येईपर्यंत पोहोचून देखील जातात.
यावेळी देखील आपण पाहू शकतो लोअर फुलटॉस चेंडू होता, स्टेअर केला, त्या चेंडूला दिशा दर्शवली, तिथे मिड ऑफच्या खेळाडूच्या हातातून चेंडू निसटला होता आणि बॅकअपसाठी येणाऱ्या डीपीड विकेट खेळाडूच्या हातातून देखील चेंडू निसटला. अकरा लॉंग ऑनचे खेळाडू होते, चौकार आला. चुका मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या माध्यमातून घडतात आणि त्या चुकांमधूनच खेळाडू शिकत असतात. कुठला खेळाडू स्वतःहून कधीच खराब कामगिरी करत नाही. इट इज अ पार्ट ऑफ द गेम. कधी कधी त्या कामगिरी खराब प्रकारच्या होतात देखील. इथे देखील आपण पाहिलं तर पहा चांगलं एक्झिक्युशन नक्कीच या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा दिशे असे भटके तर बॅटर फलंदाज म्हणतील पडेंगे फटके. चौकार, 4 धावा. वीस धावा धफलकावरती आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्येच या दुसऱ्या षटकातील चेंडूवरती 10 धावा कुठल्या गेल्या, बनवल्या गेल्या. इथे चेंडूने आपण पाहिलं तर हलकासा काटा बदलला, त्यामुळे बॅटर फलंदाजाला नक्कीच चेंडूवरती प्रहार करता आला नाही. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, गुड कमबॅक. इथे गोलंदाजांचा देखील म्हणावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोकच होता, कारण संपर्क बॅटर फलंदाजाच्या माध्यमातून चांगला झाला असता तर जास्तीत जास्त धावा बनवल्या गेल्या असत्या, परंतु तिथे तसं झालं नाही. डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे. इथे संधी आहे, परंतु खेळाडू थोडेसे दूरवरती पाहायला मिळत आहेत. लोअर फुलटॉस चेंडूवरती प्रहार तर केला, परंतु क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. या षटकातील एकूण तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू निर्धाव होते, इथे चेंडू स्टॉप करणं गरजेचं होतं, परंतु प्रयत्न फ्लॉप झाला. चेंडू देखील अजिबात झाला नाही, स्टॉप झाला फरार. धावा मिळाला 4. चौकार. 2 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 24 धावा. विनोद आणि केडी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओहो, इथे चांगली कामगिरी. क्षेत्ररक्षकाला जिथे तैनात केलंय तिथे नक्की त्यांची चांगली कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गुड. वाह, चांगली कामगिरी. अशा प्रकारची कामगिरी जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षक करतात ना, गोलंदाजांसाठी नक्कीच ती चांगली बातमी असते आणि त्यांचा देखील आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल आपल्याला हाय होत असताना पाहायला मिळतो. इथे चूक झाली, परंतु पाहूया गरज होती का नाही या गोष्टीवरती विचार केला जाईल. टॉस झालाय. विराट प्रतिष्ठान संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मॅच सुरू केली जाईल तत्पूर्वी सूचना, विनंती असेल प्लीज दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू इथे मॅच सुरू होण्यापूर्वी पाठवा. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय होतंय, स्ट्राइक मिळाल्यानंतर विनोद चांगली कामगिरी करतायत. फलंदाजाचा पाहायला मिळतोय नॉन स्टॉप धूमधडाका. षटकार, 6 धावा. मागील षटकामध्ये देखील विनोदने 3 खणखणीत चौकार खेचले. इथे प्रचंड मोठा तडाखा आणि पाहायला मिळाला धूमधडाका. षटकार, 6 धावा. स्लॉट मध्ये चेंडू जेव्हा जेव्हा येतो ना, सीमारेषेच्या पलीकडे प्लॉट नक्की त्या चेंडूला दर्शवलं जातं.
परंतु यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरने इथे थ्रो केला. थ्रो करणं साधिकच आहे इथे होतं गरजेचं, परंतु त्यापेक्षाही जास्त गरजेचं होतं यष्टी उडवणं. तिथे तसं झालं नाही. इथे देखील जिथे एक घेण्यामध्ये रिस्क होता तिथे दुसरे देखील मिळाले. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलकावरती 33 धावा. अजूनही 6 धाब्यांची गरज. ओहो इनसाइड एज बॅटच्या हातील कडा होती. संधी होती विकेट किपरला. पहा अशा प्रकारचे कॅचेस घेणं खूप कठीण असतं, कारण ते चेंडू जास्तीत जास्त प्रमाणात हाताला चिटकले जातात. षटकाची समाप्ती देखील होती. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 33 विदाउट लॉस. बारा चेंडूंमध्ये 6 धाब्यांची गरज आहे. 33 बनवल्या गेल्यात. हा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. सांगू शकत नाही अजूनही काय होईल. संघ दोन्ही तगडे ताकदवर आहेत, यामध्ये तिळ मात्र ही शंका नाही, परंतु विजयाचा डंका इथे वाजवावा लागेल. यावेळी देखील आपण पाहिलं तर केडीचा प्रयत्न आपण पाहणार आहोत, परंतु सिंगल वरती बॅटर फलंदाज इथे खुश. एक धावाली आणि पुन्हा एकदा विनोद. अजिबात विनोद करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये. काउंटर अटॅक त्यांच्या बॅटमधून सुरू आहे. दिशा दर्शवली. दशा धावफलकाची देखील बदलेल आणि इथे स्कोर्स आर लेवल आहे. आता आपण स्कोर्स आर लेवल म्हणतो, परंतु आपल्या लहानपणी आपण म्हणायचो आता आपली मॅच मेकअप झाली भावा, आता टेन्शन नाही. चतुराई दर्शवली. मॅच देखील इथे आपण पाहिलं तर संपुष्टात. विजयी संघाचं नक्की आपण इथे पाहिलं तर अभिनंदन असेल. वडार 11 संघ इथे नक्कीच विजय नोंदवित असताना आपण पाहतोय. खूप खूप अभिनंदन असेल. पराभूत संघाचा देखील चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला, त्यांचा देखील धन्यवाद. विराट प्रतिष्ठान संघाला विनंती आहे, क्षेत्ररक्षणासाठी आपण सज्ज राहा. आणि बॅड बॉयज तुमचे 2 फलंदाज तुम्ही मैदानाच्या आत